मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला तमाम गोरगरीब मराठा समाज याची प्रतारणा कशा प्रकारे करायची याचा चंग सगळ्या राजकारण्यांनी सध्या मांडलेला आहे. 24 डिसेंबरला कोणत्याही स्थितीमध्ये महाराष्ट्रातलं सध्याचं महायुती सरकार हे मराठा आरक्षणाची घोषणा करू शकणार नाही, हे एकदम स्पष्ट झालेलं आहे. त्याचं कारण की गेल्या काही दिवसांमध्ये अगदी काल संध्याकाळपर्यंत ज्या घडामोडी घडलेल्या आहेत मागास आयोगाच्या संदर्भातल्या त्या लक्षात घेता. मग आता देवेंद्र फडणवीस काय खुलासा करतात, छगन भुजबळ काय म्हणतात, विजय वडेट्टीवार काय म्हणतात, उद्धव ठाकरे काय म्हणतात, पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतात, अशोकराव चव्हाण काय म्हणतात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणतात, हे सगळं लक्षात घ्या. याची जरी एकत्रित गोळाबेरीज केली तर मराठा आरक्षणाचं होतंय फक्त राजकारण. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. गेल्या कित्येक महिन्यांपासून म्हणजे ज्या वेळेला अंतरवाली सराटीमध्ये लाठीमार झाला, लोकांची डोकी फुटली, तेव्हापासून ते आत्ता या क्षणापर्यंत मराठा आरक्षण मिळेल 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 अशी अपेक्षा बाळगून तमाम मराठा समाज हा प्रतीक्षा करतोय. मनोज जरांगे पाटील यांनी आपलं सगळं समर्पण म्हणजे आपली जमीन वगैरे सगळं विकून आपण स्वतःला एक कुठलाही महान नेता वगैरे असं न म्हणता त्यांनी गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी मराठा आरक्षणाची मागणी केलेली आहे. मग आता ते मसिया ठरतात, ते मोठे नेते ठरतात. मग हे बघून मग बाकीच्यांचं काय झालेलं आहे तो विषय वेगळा आहे. परंतु आज महाराष्ट्रातलं सरकार मागास आयोगासंबंधी काय नेमकं करायचं या गोंधळात सापडलेलं आहे. विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अंतर्गत राजकारणापोटी बळी जावं लागतंय. त्यांनी शब्द दिलेला आहे की मी आरक्षण देणार, ओबीसी समाजाला त्याच्या आरक्षणाला धक्का न लावता टिकणारं आरक्षण मराठा समाजाला देणार. ते कसं ते देऊ शकत नाही ही त्यांची हतबलता आता स्पष्ट झालेली आहे. एक तर बघा, सुप्रीम कोर्टामध्ये ज्या वेळेला रिव्ह्यू पिटिशन होती, उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं, त्यावेळेला मागास आयोगाने जी शिफारस केली होती, जे म्हणणं सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडलं होतं, ते असं होतं की हा समाज सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे, आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. परंतु ते सुप्रीम कोर्टासमोर सिद्ध होऊ शकलं नाही आणि त्यामुळं ते मराठा आरक्षण हे रद्द झालं त्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये. मग आमच्या सत्ता काळामध्ये मागास आयोगाने मागे केलेल्या चुका दुरुस्त करून मराठा समाज हा सामाजिक आर्थिक दृष्ट्या कसा मागासलेला आहे हे सिद्ध व्हावं, अशा पद्धतीनेच काम करावं असा आग्रह मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, बाकी मंत्र्यांनी धरणं हे स्वाभाविक. परंतु ते कितपत शक्य आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत? त्यांच्या अडचणी असा आहे की मुळात मागास आयोग जो 10 सदस्यांचा आयोग आहे, घटनात्मक संस्था आहे, स्टॅट्युटरी बोर्ड आहे, त्याला प्रशासन किंवा शासन किंवा राज्यकर्ते किंवा विरोधक हे दबाव आणू शकत नाही. ते संशोधन केलं, सामाजिक संशोधनाचं काम या मागास आयोगाकडून होत. मग आता तो मागास आयोग कुणासाठी आहे? तो दीन दलित, ओबीसी, बाकी व्हीजेएनटी ह्या सगळ्या मागासलेल्या जातींचा आढावा घेण्यासाठी तो मागास आहे. मग आता मराठा आरक्षणाचा मुद्दा मागास आयोगाकडे कसा आला की मनोज जरांगे पाटील यांनी अशी मागणी केली की महाराष्ट्रातल्या सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी हे प्रमाणपत्र द्यावं, त्यांना मागास ठरवावं. मग इतर मागास किंवा ओबीसी वर्गामध्ये त्यांचा समावेश करावा. मग हे शक्य आहे का याचा विचार मागास आयोगाने करायचा. मग तो सुरू झाला. मग त्याच्यामध्ये आनंद अडचणी आल्या. मग छगन भुजबळ हे ओबीसीचे तारणहार उठले, ते वास्तविक सरकारमधले मंत्री आहेत. ते असं म्हटले की कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू दिला जाणार नाही, त्यासाठी वाटेल तो. मग आता देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतोय, त्याच्यामधलं जे काही राजकारण हे समोर आहे. सगळ्या पद्धती काल देवेंद्र फडणवीस यांनी जे काही निवेदन केलं, त्यांनी ते निवेदन करताना त्यांनी सांगितलं की माझ्याकडे हे काही खातं नाहीये, त्याच्यामुळे मी दबाव आणण्याचा प्रश्नच येत नाही.
मग मधल्या काळामध्ये ज्या वेळेला जरांगेंचं आंदोलन टिपेला पोहोचत होतं, त्यावेळेला ओबीसी समाजाच्या भावना लक्षात घेण्यासाठी कुणी दौरे केले? म्हणजे काय आहे की आपल्या मतांची गोळाबेरीज कोणत्याही परिस्थितीमध्ये बिघडली जाऊ नये यासाठीच सगळा प्रयत्न करायचा. बरं, ते एकटे एकटे देवेंद्र फडणवीस करतात आहे का? बाकीचे सगळेजण करतात आहे? काल उद्धव ठाकरे बोलले की निरगुडे यांनी राजीनामा दिला, तो 8 दिवसापूर्वी वेच दिला, हे सरकारला माहित नव्हतं का, हे काय चाललेलं आहे वगैरे वगैरे, त्यांनी त्यांच्या ठाकरे भाषेमध्ये ते बोललेले आहेत. सगळ्यांनाच राजकारण करा. काल पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने एक अभ्यासपूर्ण भाषण केलं, त्या भाषणाच्या व्यतिरिक्त तो अपवाद जर सोडला तर बाकीच्यांना कुणालाही त्याचं गांभीर्य नाही हे लक्षात घ्या. आता फक्त निवडणुका आहेत. मग आता निवडणुकीच्या काळामध्ये आपला आधी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये आल्यानंतर घोषणा करतील ही अपेक्षा फोल ठरली काही महिन्यांपूर्वी. मग आता ते 5 राज्यापैकी 3 राज्यात, ते 4 राज्यामध्ये सक्सेसफुल झालेले आहेत. आता ते आनंदात आहेत. मग आता महाराष्ट्रामध्ये त्यांना जर मतं पाहिजेत मराठा समाजाची, तर ते आरक्षण देतील का? संसदेचं विशेष अधिवेशन भरवतील का? मग त्याच्यामध्ये हा ठराव सगळा मंजूर करतील का? हा प्रश्न आहे. म्हणजे बघा की ते तसं काही केलं जाणार नाही हे आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे. म्हणजे हे जे डबल इंजिन ट्रिपल इंजिनचं जे सरकार आहे, त्यांनी केंद्र सरकारला साकडं घातलेलं नाही, किंवा जर घातलं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या पातळीवर हा प्रश्न सोडवा, तुमच्या राज्यापुरताचा प्रश्न आहे तो सोडवा, कारण बाकीच्या राज्यांमध्ये अनेक प्रॉब्लेम सुरू होतील या निमित्ताने. त्यामुळे त्यांना तसं सांगण्यात आलेलं आहे. मग हे लक्षात घेऊन शरद पवार यांनी आग्रह धरलेला की केंद्रानेच आता ठरवावं, पंतप्रधानांनीच आता ठरवावं काय करायचं ते. तो असं काही होत नाही. मग ही सगळी खिचडी मुद्दामून केली जाते. मग फक्त गाजर दाखवलं जात आहे, त्याच्यानंतर जे पूर्ण होताना दिसत नाही म्हणून विरोधक त्याच्यामध्ये आगीमध्ये तेल ओततात, एवढंच होतं. प्रत्यक्षामध्ये मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या सुसंपन्न करण्यासाठी मध्यंतरीच्या काळामध्ये जे 10% आरक्षण देण्यात आलं, त्याच्यातून नंतर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी किती मोठ्या गोष्टी केल्या, सारथीची स्थापना केली, अमुक केलं तमुक केलं, याची भली मोठी जाहिरात छापली होती. मग ती मनोज जरांगे पाटील यांना काही मान्य झाली नाही, आणि ती मान्य होण्यासारखी पण नव्हती. कारण की तुम्ही इतरांना देताना आणि यांना देताना हिशोब जे काढताय, जे दिलेलं जे काढताय, हे काही योग्य नव्हतं. त्याच्या विरुद्ध जनक्षोभ माजला. आता मागास आयोग हा जो सध्या मुद्दा पेटलेला आहे, याच्यातून सिद्ध काय होणार? अध्यक्ष बदललेले, 4 लोकांनी राजीनामे दिलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये अगदी 22 डिसेंबर पर्यंत हा मागास आयोग हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगणार आहे का की तुम्ही ह्या कुणबी प्रमाणपत्र देऊ शकता किंवा देऊ शकत नाही, हे सांगणार आहे का एवढ्या कमी कालावधीमध्ये, या 8-10 दिवसांच्या कालावधीमध्ये? तर ते शक्य नाहीये. मग ज्यांनी राजीनामे दिले, त्यांनी जे काही सगळ्या मुलाखती त्यांनी ज्या सुरू केलेल्या आहेत, त्यांनी सांगितले की आम्ही घटनात्मक संस्था असून देखील, स्टॅट्युटरी बोर्ड असून देखील आमच्यावर शासनातर्फे दबाव टाकला जातो. मग तो कोणत्या प्रकारचा दबाव आहे? एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आग्रह आहे, किंवा ते जे उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील त्यांचा एक आक्षेप. म्हणजे हा हस्तक्षेप लक्षात घेऊन आम्ही वैतागलेलो. मग मागास आयोग कंटाळलेला आहे. मग देवेंद्र फडणवीस असं म्हणले की ठाकरे सरकारनी जे काही मागास आयोगावर नियुक्त्या केल्या होत्या त्या संशोधकांच्या नव्हत्या, त्या कार्यकर्त्यांच्या केल्या होत्या. मग याच्यातच सगळं लपलेलं आहे. मग तो हाके कोणाचा? छगन भुजबळांचा माणूस आहे. तो आमका कोण? तो तमक्या शरद पवारांचा माणूस आहे. तो आमका कोण? याचा माणूस आहे. असं करून चालढकल चाललेली आहे. म्हणजे बघा की तुमचं हायकोर्ट असो, सुप्रीम कोर्ट असो, मागास आयोग असो, हे सगळीकडेच आनंदी आनंद सरकारच्या राजकीय दृष्टिकोनामुळे झालेला आहे. त्यामुळे मराठा समाजाला नेमकं विश्वासात कोण घेणार, हाच मोठा प्रश्न आहे. आणि येत्या काही दिवसांमध्ये हा प्रश्न कशा प्रकारे सोडवला जाऊ शकतो, तर याच्यावर फक्त चर्चा आणि चर्चा एवढीच होणार आहे. 24 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील हे आता काय घोषित करतात, याच्याकडं मात्र सगळ्या राजकारण्यांचं लक्ष असणार आहे. कारण की धडकी, आता प्रकाश सोळंके काल ते विधानसभेमध्ये बोलले की ते कसं सोडवलं पाहिजे, आणि दुसरीकडे ते हेही म्हणले की माझ्या घरावर जो हल्ला झाला त्याची अजून चौकशी झालेली नाही, त्या आरोपींना अजून अटक झालेली नाही, वगैरे वगैरे. ते दोन्ही बाजूंनी त्यांनी डबल ढोलकी वाजवलेली. हे प्रतिकात्मक आहे.
म्हणजे मराठा समाजातला उद्रेक कधी आपल्या स्वयंपाकघरामध्ये येईल आणि उद्ध्वस्त करेल आपलं घर किंवा आपल्या जीविताला धोका उत्पन्न होईल याची काही खात्री देता येत नाही. म्हणून सगळे मराठा समाजातले आमदार सगळ्या पक्षातले हे घाबरलेले आहेत. आणि ते कसे घाबरलेले हे आपल्याला दिसतंय. जसं सोळुंके आणि इतर काही लोकांच्या घरी हल्ला झाला त्याच्यानंतर मुंबईमध्ये मंत्रालयाच्या बाजूला जो एक बगीचा आहे, उद्यान आहे, तिथं महात्मा गांधींचा मोठा पुतळा आहे. त्या पुतळ्यासमोर सगळे मराठा समाजातले आमदार एकत्र आले आणि मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे असे त्यांनी घोषणाबाजी केली. परंतु प्रत्यक्षामध्ये घटनात्मक दृष्ट्या काय सगळ्यांना काय करता येणार आहे याचा काही विचार झालेला आहे का? अजिबात झालेला नाही. तर याच्या पुढे काय होऊ शकतं? याच्या पुढे असं होऊ शकतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे असं सर्व पक्षांची आपण बैठक घेऊ. मग मागास आयोगाने आधी जात गणनेचा आग्रह धरला पाहिजे. मग ते भाग पाडलं जाईल. मग जात गणना करायची म्हणजे ती काय अशी 4-2 दिवसांची गोष्ट आहे का? त्याला अनेक महिने लागणार. मग ती झाल्यानंतर म्हणजे ओबीसी समाजाचं समाधान करायचं. जसं छगन भुजबळ आणि इतरांनी आग्रह धरलेला आहे केंद्र सरकारकडे की जात गणना करा, परंतु ती काही केलेली नाही. आता भाजपकडून आधी हो ना हे सगळं झालेलं आहे. मग आता अलीकडच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणायला लागलेले आहेत जात गणनेला आमचा काही आक्षेप नाहीये. मग जात गणना होईल. मग जात गणना केल्यानंतर जे 1931 साली जी जात गणना झाली होती त्याच्यानंतर मंडल आयोग वगैरे हे सगळे जे आले अलीकडच्या काळातले बापट आयोग, जोशी भोसले समिती आहे, हे सगळ्यांचा आणि अगदी न्यायमूर्ती संदीप शिंदे माजी न्यायमूर्ती यांचा अलीकडचा म्हणजे कुणबी संबंधित त्यांचं संशोधन हे सगळे एकत्र केलं जाईल. हे काही कमी वेळामध्ये होणार नाही. मग ते झाल्यानंतर त्या मागास जातींचा सगळा आढावा समोर आल्यानंतर मग आता मराठ्यांना कुणबी ठरवायचंय, त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करायचा की नाही याच्यावर पुन्हा वेगळं संशोधन होणार. आता न्यायमूर्ती ते माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे हे जे हैदराबाद तेलंगणामध्ये जाऊन आले त्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे की त्यांना काही खूप काही म्हणजे जे काही 45 आणि 46 लाख मराठवाड्यामध्ये मराठे आहेत त्या सगळ्यांच्या ऐवजी काही हजारांमध्ये त्यांना कागदपत्र सापडलेले त्यामुळे ते काही पुरेसे नाही. बरं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना असं सांगितलं होतं की आपण कुणबी प्रमाणपत्र इकडे द्यायला लागू ज्यांच्याकडे पुरावेत त्यांना. परंतु मनोज जरांगे पाटील असं म्हटले की हे फक्त मराठवाड्यापुरता प्रश्न नाही, हा पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे. मग तिथं नारायण राणे बोलले वगैरे वगैरे हे सगळं राजकारण नंतर सुरू झालेलं. तर अशा परिस्थितीमध्ये हा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो लवकरात लवकर निकाली लागेल याची शक्यता अतिशय कमी आहे. हे मी थेट विधान केलेलं आहे. हे विधान करण्याचं मी धाडस केलेलं आहे की 24 डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सोडवला जाऊ शकत नाही सरकारकडून. ते एवढ्यासाठी जो काही राजकीय गोंधळ माजून दिला गेलेला आहे, जाणीवपूर्वक माजून दिले गेलेला आहे, घटनात्मक ज्या काही बदल होतात आहे, राजीनामे हे सगळं जे काही चालू आहे त्यावरून मी हे विधान केलेलं आहे. तर आपला हा मुद्दा आपल्याला पटलेला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्यपणे नोंदवा. धन्यवाद.